नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, तुम्हाला असं नक्कीच वाटत असेल की माझ्याच वाट्याला असं का, माझेच नशीब खडतर का। तुम्हालाही असंच वाटत असेल तर ही कथा तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, बरीच लोक विचारतात, आम्ही अमुक एवढी उपासना करतो, देवाचे करतो, उपास तापास करतो, तरीसुद्धा त्याचे फळ आम्हाला का मिळत नाही? आमचंच नशीब एवढं खडतर का म्हणून? या सर्वाला खालील प्रसंग बिनतोड लागू होतो। जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झालेली असते, त्यामागे आपली पुण्याई खर्ची पडलेली असते, तेव्हा आत्मचिंतन करून साधना वाढवणे गरजेचे ठरते। मात्र पूर्वजन्मीची कर्म फारच वाईट असतील आणि सांसारिक समस्या निराकरण होतच नसेल तर मात्र सुप्रीम कोर्ट म्हणजे नवनाथांना शरण जाण्यावाचून सामान्य माणसाला पर्याय उरत नाही। एका सात्विक प्रवृत्तीच्या माणसाने प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन व्हावे यासाठी 25 कोटी रामनामाचा जप केला, परंतु त्याला काही प्रभूंचे दर्शन झाले नाही। एवढा जप पूर्ण करण्यासाठी त्याला साधारण 30 वर्षे लागली। प्रभू श्रीरामांनी दर्शन दिले नाही या जाणीवेतून तो माणूस फार उद्विग्न झाला आणि सज्जनगडावरती गेला। तिथे समर्थ रामदास स्वामींच्या समाधीजवळ जाऊन त्यांना अदवा बोलायला लागला। तिथे बाजूलाच श्रीधर स्वामी बसले होते। आपल्या सद्गुरूंना असे बोलताना पाहून त्यांना थोडे वाईट वाटले आणि त्यांनी त्या माणसाला विचारलं, काय झालं? तुम्ही असं माझ्या सद्गुरूंबद्दल का बोलत आहात? त्यावरती तो माणूस बोलू लागला, हे तुमचे रामदास स्वामी, त्यांनी असं सांगितलं होतं की रामनामाचा 13 कोटी जप झाल्यानंतर साक्षात प्रभू श्रीरामाचे दर्शन होईल, पण तुमच्या सद्गुरूंनी खोटं सांगितलं। माझा 25 कोटी रामनामाचा जप झाला तरी अजूनपर्यंत श्रीरामांनी दर्शन दिले नाही। माझ्या आयुष्याची 30 वर्ष खर्ची झाली आणि माझ्या हाती काहीच लागलं नाही। अशा प्रकारे थापा मारून लोकांची दिशाभूल करणे हे चुकीचे आहे। श्रीधर स्वामींनी काही क्षण आपले डोळे मिटले आणि मंद स्मित करून ते म्हणाले, 13 कोटी रामनामाचा जप केल्यावरती प्रभू श्रीरामाचे दर्शन होते हे खरे आहे आणि माझे सद्गुरू खोटे कधीच सांगणार नाहीत। त्यावर माणूस म्हणाला, अहो मग माझा तर 25 कोटी जप झाला आहे, हे काय खोटे आहे का? त्यावर श्रीधर स्वामींनी तिकडे सेवा करणाऱ्या आपल्या एका शिष्याला कागद आणि पेन घेऊन यायला सांगितले आणि पुढे पेन आणि कागद त्या माणसाला देऊन श्रीधर स्वामी म्हणाले, एका बाजूला रामनामाचा जप तुमची जमा म्हणून लिहा आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला तुमच्या पुण्याईचा खर्च लिहा। जमा आहे 25 कोटी श्रीरामाचा जप। खर्चामध्ये पहिलं म्हणजे मुलीचे लग्न जमत नव्हते म्हणून श्रीरामाला लग्न जमावे यासाठी प्रार्थना केली, त्यात 4.5 कोटी जपाची पुण्याई खर्ची पडली। मुलीचे लग्न एका चांगल्या घरी झाले। 2. मुलगा SSC परीक्षेत बरेच वेळा नापास होत होता, तो पास होण्यासाठी रामाला प्रार्थना केली, त्यात 2.5 कोटी जपाची पुण्याई खर्ची पडली। मुलगा चांगल्या मार्काने पास झाला। 3. मुलाला नोकरी लागावी म्हणून रामाची प्रार्थना केली, त्यात 5 कोटी जपाची पुण्याई खर्ची पडली। मुलाला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली। जेव्हा पत्नी बरीच आजारी पडली होती, डॉक्टरांनी सुद्धा आशा सोडून दिलेली होती, अशा वेळी रामाला खूप प्रार्थना केली, आर्जव केली, त्यात 5 कोटी जपाची पुण्याई खर्ची पडली। संतापाच्या भरात, निराशेच्या वेळी, उद्विग्न मनस्थितीमध्ये अनेक संत पुरुषांना नावे ठेवली, त्यांच्याबद्दल अनुद्गार काढले, त्यात 1 कोटीची पुण्याई खर्ची पडली। एकूण झालेला खर्च 18 कोटी, शिल्लक राहिले 7 कोटी। तुमच्याकडे अजूनही 7 कोटीची पुण्याई शिल्लक आहे। श्रीरामाचे दर्शन हवे असल्यास निष्काम भावनेने आणखी 6 कोटी जप करा, त्याने तुम्हाला प्रभू श्रीरामांचे दर्शन निश्चितच होईल। श्रीधर स्वामींच्या या उपदेशाने त्या माणसाचे समाधान झाले आणि त्याने अतिशय निष्काम भावनेने उरलेला 6 कोटी जप काही वर्षातच पूर्ण केला आणि त्याला प्रभू श्रीरामांनी प्रत्यक्ष दर्शन दिले। तर मंडळी, या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की आपण सेवा करतो, उपासना करतो,
पण आपल्या कर्मांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे स्वतःच्या कर्माकडे लक्ष ठेवा आणि कर्म चांगले करा. हाच बोध आपल्याला या कथेतून मिळतो. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.